प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर पिताने सुंदर असा दिवस दाखवला आहे. रोमकाराशी पत्र 8:31 तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावा? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? हालेलुया. माझे भावना, माझे बहिणीनो, देवाचं वचन सांगते, देव अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? म्हणजे देव तुमच्या बरोबर आहे. विरोधी कोण आहे? कोणीच नाही. हालेलुया. माझे भावना, माझे बहिणीनो, देवाला सर्व काही शक्य आहे, संभव आहे. हालेलुया, हालेलुया. विश्वास करा, देव आपल्या लोकांबरोबर आहे, आपल्या लेकराबरोबर आहे. देव विश्वासयोग्य आहे. देव सोडत नाही, टाकत नाही. एक तुम्हाला साक्षी सांगतो, हे देवाचा सेवक एका सिस्टरच्या घरी गेले प्रार्थनासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि त्या घरामध्ये दुष्ट आत्मा होते. आणि पास्टर घरामध्ये गेल्या गेल्या बरोबर तलवारचा आवाज ऐकू आला. प्रेज द लॉर्ड. देवाने लगेच स्वर्गदूत पाठवला तिथं सैतानावर लढण्यासाठी, त्या दुष्ट आत्म्यावर लढण्यासाठी. सत्य घटना आहे माझ्या भावना, माझ्या बहिणीनो. आणि पास्टर लगेच अगवा मागितला. म्हणाला, प्रभू माझा अगवाई कर. पवित्र आत्म्यानं सांगितला, स्तुती कर. आणि त्या घरामध्ये तलवारचा आवाज ऐकू येत होता. माझ्या भावना, माझ्या बहिणीनो, देवाचं स्वर्गदूत देऊन सैतानामध्ये लढत होते. आणि पास्टरने देवाला स्तुती करत होते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या भावना, माझ्या बहिणीनो, देवाला सर्व काही शक्य आहे. देव आपल्याबरोबर आहे. देवाचं वचन सांगते, ह्या लढ्यामध्ये तुम्हाला लढावं लागणार नाही. युद्ध तुमचं नाही, परमेश्वराचं आहे. हालेलुया. विश्वास करा. एक राजा होता यहोशापाट म्हणून, जुना करारामध्ये. देवाने त्याला विजय दिला. हालेलुया. त्या लढाईमध्ये त्यांनी लढलं नाही, काही नाही. जे शत्रू लोक होते तेच एकमेकाला मारत होते. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगते, देव तुम्हाला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? देव तुमच्या बरोबर आहे, माझ्या बरोबर आहे. आपल्या विरोधी कोण आहे? कोणीच नाही. रोमकाराशी पत्र 8:37 ज्यांनी आपणावर प्रीती केला आहे, या सर्व गोष्टीत आपण महाविजय ठरतो. हालेलुया. जिवंत देवाने तुमच्या माझ्यावर प्रेम केलं आहे, प्रीती केला आहे. आपण विजय आहोत. हालेलुया. महाविजय देवाने ठरविला आहे. विश्वास करा.